माझी लाडकी बहीण योजनेची वेबसाईट पोर्टल आहे ते सुरू झालेलं आहे। त्याच्यामध्ये ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे त्याची A to Z प्रोसेस ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। जो नारी शक्ती दूत ॲप होता तो बंद झालेला आहे, व्यवस्थित चालत नाही आहे। सर्व्हरवरून फॉर्म भरायचा आहे, पण ज्यांनी आधीच नारी शक्ती दूत ॲपवरून फॉर्म भरलेले आहेत त्यांनी पुन्हा फॉर्म भरायची गरज नाही आहे। या ठिकाणी पूर्णपणे ladkibaheen.maharashtra.gov.in अशी साईट आहे। साईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे। या ठिकाणी आत्तापर्यंत किती अर्ज झालेत, किती मंजूर झालेत, टोटल अर्ज पेंडिंग किती आहेत, पात्रता काय आहे, अपात्रता काय आहे, अर्ज प्रक्रिया कशी करायची, ह्या सगळ्या गोष्टी लिहून दिलेल्या आहेत। तुम्ही वाचूसुद्धा शकता आणि पूर्ण फॉर्म कसा भरायचा आहे ते ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे। अर्जदार लॉगिनला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी आपल्याला अकाउंट बनवून घ्यायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा। तर क्रिएट अकाउंटला क्लिक करून घ्यायचं आहे। तर फुल नेम ॲज पर आधार इंग्लिशमध्ये सगळा फॉर्म भरायचा आहे। तर आधार कार्डवर जसं इंग्लिशमध्ये नाव आहे तसं लिहायचं आहे। मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर पासवर्ड तयार करायचा आहे। जो पासवर्ड तयार कराल तो कन्फर्म पासवर्डमध्ये पुन्हा एंटर करायचा आहे। त्यानंतर डिस्ट्रिक्ट टाकून घ्यायचं आहे, जो तुमचं डिस्ट्रिक्ट असेल ते। त्यानंतर तालुका टाकून घ्यायचा आहे। तालुका झाल्यानंतर विलेज जे आहे ते विलेज सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी विलेज सिलेक्ट करून झाल्यानंतर म्युन्सिपल कॉर्पोरेशन काउन्सिल म्हणजे जे तुमचं वॉर्ड आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे। या ठिकाणी जर वॉर्ड नसेल, ग्रामपंचायत वगैरे असेल तर ह्या ठिकाणी नॉट ॲप्लिकेबल म्हणून ऑप्शन आहे लास्टला, तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे। आणि जर तुमचं म्युन्सिपल कॉर्पोरेशन वगैरे असेल, महानगरपालिका असेल, जे काही असेल ते तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं आहे। तर ह्या ठिकाणी आपलं जे आहे ते आपण सिलेक्ट करू। ग्रामपंचायत असेल तर नॉट ॲप्लिकेबल हा ऑप्शन तिथे सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर म्युन्सिपल कॉर्पोरेशन टाकल्यानंतर वॉर्ड सिलेक्ट करायला येईल। तुमचा जो काही वॉर्ड असेल तो वॉर्ड या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर ऑथोराइज पर्सन या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे। ऑथोराइज पर्सनमध्ये जनरल वुमॅन असेल किंवा क्लस्टर रिसोर्सेस पर्सन, अंगणवाडी वर्कर असेल किंवा ग्रामसेवक असेल, वॉर्ड ऑफिसर असेल किंवा एखादं सेतू सेंटर चालवत असेल, CSC सेंटर चालवत असेल तर ते असतील किंवा आशा वर्कर असतील किंवा गव्हर्मेंट सर्व्हिस सेंटरवाले असतील, जे पण कोणी असेल ते तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे। जर आपण जनरल वुमन असू तर जनरल वुमन। ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन करायचं आहे आणि ॲक्सेप्ट करून घ्यायचं आहे। या ठिकाणी जो कॅप्चा कोड दिलेला आहे तो कॅप्चा कोड टाकून घ्यायचा आहे आणि साइन अप ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। साइन अप केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला कॅप्चा कोड टाकून झाल्यानंतर साइन अप करायचं आहे। साइन अप केल्यानंतर या ठिकाणी साइन अप सक्सेसफुली असं लिहून येईल। साइन अप सक्सेस, प्लीज व्हेरीफाय अकाउंट, व्हेरीफाय OTP। आपल्या मोबाईल नंबरवरती एक OTP येईल, तो OTP ह्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। आणि OTP सोबतच जो कॅप्चा कोड दिलेला आहे तो कॅप्चा कोडसुद्धा बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे। आणि खाली जो व्हेरीफाय OTP लिहिलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला व्हेरीफाय OTP करून घ्यायचा आहे। त्या ठिकाणी OTP टाकून घेतला, कॅप्चा कोड टाकला, व्हेरीफाय OTPला क्लिक केलं। व्हेरीफाय OTP क्लिक केल्यानंतर लॉग इन सक्सेस म्हणून लिहून येईल। लॉग इन सक्सेस केल्यानंतर या ठिकाणी मोबाईल नंबर, पासवर्ड जो आपण तयार केलेला तो आणि जो खाली कॅप्चा कोड दिलेला आहे तो कॅप्चा कोड टाकून घ्यायचा आहे। हे सगळं टाकून झाल्यानंतर आपल्याला लॉग इन करायचं आहे। मी सगळी माहिती भरून लॉग इन केलं आहे। लॉग इन केल्यानंतर लॉग इन सक्सेस लिहून येईल। या ठिकाणी खूप सारे ऑप्शन्स आहेत, त्याच्यामध्ये ॲप्लिकेशन ऑफ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे, कारण आपल्याला ॲप्लिकेशन करायचं आहे। जर प्रोफाईलमध्ये आपल्याला काही चेंजेस करायचे असतील, आता आपण जो बनवला तर तुम्हाला त्या प्रोफाईलवर क्लिक करून बनवता येईल। आता आपण ॲप्लिकेशन करणार आहोत। ॲप्लिकेशन केल्यानंतर ज्याचा आपण फॉर्म भरणार आहोत त्याचा आधार कार्ड नंबर आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे आणि सेंड OTPला क्लिक करायचं आहे। मी ते आधार नंबर टाकून सेंड OTPला क्लिक करते। त्यानंतर त्याच्या मोबाईल नंबरवरती OTP येईल, तो OTP या ठिकाणी टाकून व्हेरीफाय OTP असं आपल्याला करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी जो OTP आला आहे मोबाईलवरती तो मोबाईलवरती आलेला OTP या ठिकाणी टाकून घेऊ आणि व्हेरीफाय OTPला क्लिक करायचं आहे। OTP टाकून घेतला, व्हेरीफाय OTPला क्लिक केलं, OTP व्हेरीफाय होऊन जाईल।
OTP व्हेरिफिकेशन सक्सेसफुल असं लिहून येईल. या ठिकाणी आपल्याला आधार कार्डवरचं जो नाव आणि डेट ऑफ बर्थ असेल ती ऑलरेडी या ठिकाणी फिल होऊन येईल. आपल्याला ते भरायची गरज नाही आहे. या ठिकाणी फादर किंवा हजबंड नेम आहे, तर आपलं लग्न झालं असेल तर हजबंड सिलेक्ट करायचं आहे, नसेल झालं तर फादर सिलेक्ट करून फादरचं नेम पूर्ण लिहायचं आहे. त्यानंतर लग्न झालेलं असेल तर लग्न झालेलं तुमचं पूर्ण नाव आहे ते लग्नानंतरचं तसं लिहून घ्यायचं आहे. मॅरिड स्टेटस तुम्ही मॅरिड आहात, अनमॅरिड आहात, जे काही असेल ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. डेट ऑफ बर्थ ऑलरेडी फिल केलेली या ठिकाणी येऊन जाईल. त्यानंतर या ठिकाणी आर यू बॉर्न इन महाराष्ट्र असं लिहिलेलं आहे. जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये तुमचा जन्म झालेला असेल तर येस करायचं आहे, नसेल झाला तर नो करायचं आहे. जर तुम्ही नो केलं तर तुमचा जन्म कुठल्या राज्यात झाला आहे ते ह्या ठिकाणी स्टेट सिलेक्ट करून घ्यायचा आहे. महाराष्ट्रामधला जन्म आहे म्हणून या ठिकाणी येस केलेला आहे. त्यानंतर ॲड्रेससुद्धा ऑलरेडी फिल केलेला येईल, जो आपल्या आधार कार्डवरती असतो. पिनकोड वगैरे सगळं फिल येईल. या ठिकाणी आपल्याला डिस्ट्रिक्ट, तालुका आणि विलेज पुन्हा फिल करून घ्यायचं आहे. जो आपला डिस्ट्रिक्ट असेल तो, तालुका जो काही असेल तो तालुका आणि त्यानंतर विलेज जो काही असेल तो विलेज या ठिकाणी भरून घ्यायचं आहे. ही माहिती भरून झाल्यानंतर पुन्हा म्युनिसिपल कॉर्पोरेशन काउन्सिल इथं लिहिल. तर आपल्याला जर ग्रामपंचायत असेल तर नॉट ॲप्लिकेबल करायचं आहे, असेल तर जे काही असेल ते. नंतर वॉर्ड सिलेक्ट करायचा आहे. जो ॲप्लिकंट आहे त्याचा मोबाईल नंबर, म्हणजे जो अर्ज करतो त्याचा मोबाईल नंबर भरून घ्यायचा आहे. त्यानंतर आर यू बेनिफिशरी ऑफ एनी अदर फायनान्शियल स्कीम, म्हणजे ज्या गव्हर्नमेंटच्या स्कीम असतात तर त्या स्कीममध्ये तुम्हाला काही पैसे मिळतात का महिन्याला. जर असेल तर तुम्हाला या ठिकाणी यस करायचं आहे आणि नसेल तर नो करायचं आहे. पण इथे एक महत्त्वाचा पॉईंट असा आहे की जर तुम्ही गव्हर्नमेंटकडून तुम्हाला कोणते पैसे मिळत असतील आणि ते 1500 किंवा 1500च्या वरती असतील तर तुम्ही ह्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पात्र नाही आहात, तर फॉर्म भरू नका. पण जर तुम्हाला 1500पेक्षा कमी भेटत असतील, 1000 वगैरे, तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता. तर या ठिकाणी भेटत असतील तर तुम्हाला येस करायचं आहे आणि नसतील तर नो करायचं आहे. येस असेल तर कोणत्या स्कीममधून भेटतात ते तुम्हाला नाव वगैरे इथं लिहायचं आहे. नंतर आपल्याला बँक डिटेल्स लिहायचे. बँकेचं पूर्ण नाव, अकाउंट होल्डरचं पूर्ण नाव, बँकेचा अकाउंट नंबर, पुन्हा कन्फर्म बँकेचा अकाउंट नंबर आणि IFSC कोड, आणि तुमचं बँक आधारला लिंक आहे का. तर ह्या ठिकाणी आपल्याला येस करायचं आहे. नसेल आधारला लिंक तरीसुद्धा येस करा. तुम्हाला बँकेत जाऊन आधार कार्ड लिंक करून घ्या, कारण हे DBTद्वारे पैसे येणार आहेत. आता इथे महत्त्वाचं असं डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. तर डॉक्युमेंट्स कशा पद्धतीने अपलोड करायचे आहेत व्यवस्थित बघून घ्या. डोमिसाईल सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, रेशन कार्ड 15 वर्षापासून असेल तर, आणि वोटर ID सुद्धा 15 वर्षापासून. तर या 5 डॉक्युमेंटपैकी तुम्ही कोणतेही डॉक्युमेंट्स अपलोड करू शकता. पण ह्याच्यापैकी जर तुमच्याकडे बर्थ सर्टिफिकेट असेल, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट असेल, ते सुद्धा अपलोड करू शकता. रेशन कार्ड असेल तर ते 15 वर्षा पहिल्यापासून पाहिजे. आत्ताच रेशन कार्ड काढलेलं चालणार नाही आहे. तर या ठिकाणी तुम्ही जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर तुम्ही येस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. जर नो केलं तुम्ही तर तुम्हाला या ठिकाणी आपलं इन्कम सर्टिफिकेट जे आहे ते, उत्पन्नाचा दाखला, ते अपलोड करावं लागेल. आणि रेशन कार्ड असेल, जर पिवळं असेल तर पिवळं, केशरी असेल तर केशरी, ह्या दोघांपैकी कोणतंही असेल तर तुम्ही येस करू शकता. त्याची पहिली बाजू आणि जी बॅक साईड आहे ती दोन्ही तुम्ही वेगवेगळे अपलोड करू शकता. नंतर हमीपत्र आहे. हमीपत्र मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून ते त्याच्यावर सही आणि नाव लिहायचं आहे आणि आपलं जे ठिकाण आहे ते लिहायचं आहे आणि ते इथं अपलोड करायचं आहे हमीपत्र. आणि जो ॲप्लिकंटचा फोटो आहे ते तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. तर डॉक्युमेंट्स कशा पद्धतीने अपलोड करायचे ते व्यवस्थित बघून घ्या. डॉक्युमेंट्स 5 MB पर्यंत चालणार आहेत. PDF, JPG वगैरे असेल तरी चालणार आहे. तर या ठिकाणी जो आपला बर्थ सर्टिफिकेट आहे तो अपलोड करून घ्यायचा आहे. अपलोड केल्यानंतर या ठिकाणी अपलोड झाल्यानंतर अपलोड सक्सेसफुली लिहून येईल, फाईल अपलोडेड सक्सेसफुली. तुम्ही व्ह्यू फाईलला क्लिक करून तुम्ही जी फाईल अपलोड केलेली आहे ती बरोबर झालेली आहे का हे सुद्धा बघू शकता. जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ती पुन्हा अपलोड करू शकता. या ठिकाणी व्ह्यू फाईलला क्लिक करून आपण ती फाईल बघू शकतो. बर्थ सर्टिफिकेट अपलोड झालेलं आहे. आपल्याकडे रेशन कार्ड आहे म्हणून रेशन कार्डची जी पहिली बाजू आहे त्याचा आपल्याला अपलोड करून घ्यायचं आहे. PDF सुद्धा चालणार आहे, JPG असेल तरीसुद्धा चालणार आहे. तर या ठिकाणी आपण अपलोडवरती क्लिक करून सेम रेशन कार्डची पहिली बाजू आहे ती अपलोड करून घेऊया. ती अपलोड झाल्यानंतर रेशन कार्डची जी पाठची बाजू आहे ती अपलोड करायची. तर या ठिकाणी पुन्हा रेशन कार्डची पाठची बाजू आहे ती अपलोड करून घेऊया. अपलोड करून झाल्यानंतर इथे अपलोड सक्सेसफुली लिहून येतं. तसं झालं आणि समोर व्ह्यू फाईल म्हणून लिहून आलं तेव्हाच समजायचं की आपली फाईल सक्सेसफुली अपलोड झालेली आहे. फाईल अपलोडेड सक्सेसफुली. नंतर हमीपत्र जे मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे व्हिडिओचं, ते सेम हमीपत्र आहे, ते भरून सही वगैरे करून या ठिकाणी अपलोड केलेलं आहे. हमीपत्र अपलोड करताना त्याच्यामध्ये जे बॉक्स दिलेत रिकामे त्या हमीपत्रामध्ये ते सगळे टिकमार्क करून घ्यायचे.
त्यानंतर तुम्ही व्ह्यू फाईल करून हमीपत्रसुद्धा बघू शकता. ह्या ठिकाणी आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे. फोटो मी ह्या ठिकाणी अपलोड करून घेतलेला आहे. तुम्ही लाईव्हसुद्धा कॅप्चर करू शकता. या ठिकाणी ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन आहेत, त्याच तुम्ही सगळ्या बघून घ्या आणि त्या ॲक्सेप्ट करायच्या. तिथं स्वीकारा बटनाला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आपला फॉर्म भरून झालेला आहे, तर इथे सबमिटवरती तुम्ही क्लिक करू शकता. सबमिट केल्यानंतर सगळी माहिती जी आहे ती पुन्हा एकदा बघून घ्या. व्यवस्थित आहे का, काही राहिलेलं आहे का. जर काही राहिलं असेल तर तुम्ही आत्तासुद्धा चेंज करू शकता, फॉर्म एडिट करू शकता. म्हणून तुम्ही जी माहिती भरली ती एकदा व्यवस्थित बघून घ्या. स्क्रोल करून तुमचं काही राहिलं आहे का, पत्ता वगैरे सगळं व्यवस्थित झालं आहे का. सगळं जर व्यवस्थित असेल तर या ठिकाणी जो कॅप्चा कोड दिलेला आहे, तो कॅप्चा कोड आहे तो ह्या ठिकाणी जो आपल्याला भरून घ्यायचा आहे आणि कॅप्चा कोड भरून झाल्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट केल्यानंतर या ठिकाणी आपला फॉर्म आहे तो सबमिट सक्सेसफुली असं येणार आहे, ॲप्लिकेशन सबमिटेड. आता आपण ॲप्लिकेशन सबमिट केलेलं आहे ते कुठे बघायचं, तर ॲप्लिकेशन मेड अर्लियर ह्या ठिकाणी यायचं. सगळे ॲप्लिकेशन ह्या ठिकाणी तुम्ही जे तुम्ही ॲप्लिकेशन केलेले आहेत ते ह्या ठिकाणी दिसेल. आता जो आपण केला त्याचा ॲप्लिकेशन नंबर वगैरे आणि दिसतोय. ॲप्लिकेशन स्टेटस आहे तो पेंडिंग आहे. ह्या ठिकाणी जेव्हा ॲप्रूव्ह होईल किंवा प्रोसेसिंगमध्ये जाईल तेव्हा ह्या ठिकाणी ते स्टेटस तुम्ही चेक करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा सर्व्हरमधून फॉर्म भरू शकता. ज्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे त्यांच्यासोबत तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा. आणि ॲप बंद आहे, सर्व्हरमधूनच जास्त करून तुम्ही आता जे ॲप्लिकेशन आहेत ते भरू शकता.